हे बघा मी आता करतेय चवळी आणि घेवडा मिक्स भाजी एक नवीन ट्रिक वापरून. चला तर मग मी ह्याला काय करून घेतले, 2 शिट्ट्या घेऊन चांगलं मऊ शिजवून घेतले. त्याच्यात मीठ घालून एका चांगलं मऊ शिजले हे फुटले असं. आता हे शिजवून घेतल्यानंतर त्याच्यात आपण घालूया लसूण आणि खोबरं. फक्त लसूण आणि खोबरं घालायचे. चला मी ह्याचं तोपर्यंत वाटण काढून घेते. हे बघा खोबरं आणि लसूण मी वाटण करून घेतले. चला आता मी कढई गरम करत ठेवली होती. छोटीशीच कढई आहे, मला थोडीशीच भाजी करायची म्हणून. हे बघा मी त्यात तेल घालते, 2 चम्मच तेल. त्याच्यात घालूया आपण थोडेसे जिरे आणि मोहरे, कारण मी दुसरे मसाले कुठले वापरत नाहीत, पण जिरे मोहरे थोडंसंच घालणार आहे. हे बघा हे चांगलं असं तडतडू द्यायचं. हे बघा चांगलं तडतडले. त्याच्यात घालूया आपण खोबरे, अद्रक आणि लसूण. अद्रक नाही, लसूण आणि खोबरं घातले, अद्रक घातलंच नाहीये मी त्याच्यात. अद्रक घातल्यावर ती सरकतं, त्याच्यामुळं घालायचं नाही. दुसरे मसाले असले असते तर मी घातले असतं, कांदा टमाटर कोथिंबीर असली असली तर, पण मला घालायचं नाही. मला फक्त थोडीशी वेगळी करायची भाजी. मसाला चांगला भाजतोय तोपर्यंत थोडीशी त्यात हळद घालते. हे बघा असं त्याला पण तेल सुटू द्यायचे. असं मसाला असा एकदम झाला पाहिजे असा. हे बघा असं. त्याच्यात घालूया आपण काळा मसाला. हे बघा हा काळा मसाला, प्युअर गावरान काळा मसाला. हे बघा ह्याला एक जीव घेऊ देते मी असं. हे बघा असं चांगला मस्त झाला असा मसाला मस्त तळून घेतला. त्याच्यात घालू आपण हे चवळी आणि घेवडा मिक्स, वाटीभरच जास्त नाही. हे बघा असं. हे बघा त्याच्यात घालूया थोडंसं पाणी, म्हणजे ह्याचं. हे बघा ह्याच्यात घालूया थोडंसं मीठ, कारण त्याच्यात पण घातलं होतं त्याच्यामुळे अंदाजाने घालायचं थोडंसं असं. आता ह्याला एक उकळी फुटू द्यायची. हे बघा ह्याला उकळी फुटलेली आहे. आता ह्याच्यात आपण टाकू थोडेसे शेंगदाण्याचं कूट. हे भाजलेले शेंगदाण्याचं कूट आहे. हे बघा ही नवीन ट्रिक आहे. फक्त तुम्ही खोबरं आणि लसूण टाकलं ना, भाजी एकदम मस्त आणि छान होते. जास्त मसाल्याची गरज लागत नाही. साधी आणि सोपी. नक्की करून बघा तुम्ही. त्याला 5 मिनिटं आणखीन आपण ठेवून देऊ. हे बघा 5 मिनिटं होऊन गेले. भाजी बघा मस्त अशी तर्री टाईप झाली. म्हणजे टेस्ट तर ह्याची मी चाखून बघितली तर मटणीच्या भाजीसारखी झाली आहे. चला मग आपण याला वाटीत काढून घेऊया. हे बघा कशी वाटली भाजी. करून बघा, खाऊन बघा, कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा नक्की.